आईला बरोबर हो, एक 2 मिनिट सांगतो. एक्सिलेटर जास्त प्रेस करायला काय लागत नाही आणि पिकअप पण बरा वाटतोय जरा. मेन म्हणजे त्याची फायरिंगमध्ये बराचसा चेंज झालेला दिसला मला. म्हणजे साधारण का गाडी जेव्हा नवीन असते, आपण नवीन आणतो तेव्हा जशी फायरिंग आहे तशी फायरिंग आता जाणवायला लागली. इट्स अ गुड चेंज. हां, मी डॉक्टर भानुशाली. बरं, आपण आता जी गाडी डिकार्बनाइज केली त्याच्याने आपल्याला काय त्याच्यात इफेक्ट? पहिली गोष्ट म्हणजे गाडीची फायरिंग आणि गाडीचा पिकअप हा मला जेव्हा गाडी मी नवीन घेतली तेव्हा होता तसा झालेला आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतंय का हे पर्यावरण पूरक आहे. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्यामध्ये पर्यावरणाचंही नुकसान नाही, गाडीही आपली चांगली राहते आणि आपण जे एक देशाप्रती आपला एक थोडंसं आपण ज्याला आता ग्लोबल वॉर्मिंगला आपण आपल्या गाड्या सुद्धा कारणीभूत असतात, पण त्या ग्लोबल वॉर्मिंगवरती सॉल्युशन निघणं महत्वाचं असते. बरोबर, ते तुमच्या माध्यमातून होत आहे असं मला वाटते. ठीक आहे. पण ही सिस्टीम जर सर्व लोकांनी अप्लाय केली तर काय फरक? निश्चित खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम चांगला आहे. तुमच्या स्वतःच्या गाडीला पण चांगला आहे आणि पर्यावरणाला पण चांगला आहे.